आज आहे माझा उपवास, त्याच्यामुळे मी बनवलेले आहे शाबूचे थालीपीठ। दोन गॅसवर थालीपीठ बनतंय। इकडे मी गुळ आणि शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेलं आहे। आता याचे लाडू बनवायचे आहेत। नमस्कार, मी कल्याणी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। झालेली आहे सुंदर अशा दिवसाची सुरुवात। टिफिनसाठी हे शाबूचे थालीपीठ बनवलेले आहेत। आता टिफिन पॅक करूया। वेळ झालेली आहे ड्युटीला जाण्याची। चला तर मग निघूया आपण। ड्युटी आणि जिम करून मी आलेली आहे घरी आणि आता मला प्यायचा आहे चहा। जिम करा नाही तर काही करा, मला ना घरी आलं की चहा पाहिजेच असतोय आणि लहानपणापासून सवय लागली चहा प्यायची, ती काही जात नाही आता कितीही ठरवलं तरी। त्यामुळे मी आता आजकाल ठरवूनच सोडून दिले की आपण चहा बंद करायचा। जर चहा बंद केला ना की असं मला येतो नाही आपण काहीतरी त्याग केलाय, खूप मोठा त्याग असं वाटत असतंय। तर सकाळ संध्याकाळ जी चहा प्यायची सवय लागली ना ती तशीच आहे, काही केलं जातच नाहीये। नित्तूसाठी मी आईस्क्रीम घेऊन आली आहे। आता उन्हाळा सुरू झालाय आणि कधी कधी मग नित्तू मागते आईस्क्रीम, तर तिला आणलेलं आहे। आजकाल ना मी चहा बनवण्यासाठी ही ब्राऊन शुगर वापरते। तसं तर इतर काही गोड पदार्थ आम्ही घरी जास्त बनवत नाही आहे, चहाच फक्त बनवत असतो, तर त्याच्यामध्ये हीच शुगर वापरते। पण ना काही फरक पडत नाही बरं का, शुगर ही शुगरच असते, ती ब्राऊन असो किंवा व्हाईट असो। आणि आपला चहा बघा मस्त असा उकळलेला आहे। चहा वगैरे घेऊन झाला, त्यानंतर फ्रेश झाले आणि स्वयंपाक बनवला। चला दाखवते काय काय बनवलंय। आजच्या जेवणामध्ये आहे भेंडीची भाजी, भेंडी सोबत बनवलेली आहे ज्वारीची भाकरी, खारवलेल्या मुळ्याच्या शेंगा होत्या आणि त्या मी आता तळून घेतलेल्या आहेत। आज माझा उपवास होता, त्यामुळे आपण केलेल्या भाजी भाकरीचाच नैवेद्य देवाला देखील दाखवूया। नैवेद्य दाखवून झालेला आहे, या सर्वांनी जेवायला। पिलू पण आलेला आहे नैवेद्य दाखवायला। बघूया आणि तू कसा नैवेद्य दाखवते। चला, कोणी शिकवलं तुला? मी शिकवलं। हा व्हिडिओ ना मी काल रात्रीच एडिट करून एक्सपोर्ट केला होता, पण माहीत नाही काही कारणामुळे ना तो एक्सपोर्ट झालाच नाही। मग मी आत्ता घरी आल्यानंतर बघितलं, अपलोड करायला गेले तर तो एक्सपोर्ट झालेला नव्हता। परत मग मी एक्सपोर्टिंगला टाकला आणि आता फायनली मी अपलोड करते। आता ना हिवाळा संपला आणि गरमीचे दिवस चालू झालेले आहेत। आम्ही रोज रात्री फॅन लावूनच झोपतो, घरात असलं की फॅन लागतोयच। आणि आता काय झालं, मी फॅन न लावता बसले होते तर नितू ना तिच्या खेळण्यातला फॅन घेऊन आले आणि ती म्हणते की आई याने वारा घे, हा तिचा खेळण्यातला फॅन आहे। आणि वारं पण याने बरं का चांगलं लागतं, म्हणजे एकट्याला वापरण्यासाठी चांगलं आहे। मस्तपैकी चित्र वगैरे आहे याच्यावरती किवीचं, आणि प्रेस करायचं आहे फक्त हाताने, वारा पण लागतं चांगला। आपण जर कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे जात असेल ना आणि खूप गरमीचा त्रास होत असेल, त्यावेळी असा छोटा फॅन घेऊन जाऊ शकतो। काही काही लोक घेऊन फिरतात बाबा, मी बघितलंय अगदी छोटा फॅन असतो, पण आपल्या घरी जसं टेबल फॅन असतो ना तशा प्रकारचा त्यांच्याकडे फॅन असतो आणि ते घेऊन फिरतात। निखिलने मिशोवरून एक पार्सल मागवलेलं आणि ते पार्सल घरी आले। ते घरी नाही येत आज, पण त्यांचं पार्सल मिळाले। आपण बघूया काय आहे ते। दाखव काय आहे, ओपन करून दाखव ना। पार्सलमध्ये एल्बो कॅप आलेले आहेत। निखिल आजकाल व्यायाम करतायत, तर त्यांना एल्बो म्हणजे कोपऱ्याला घालायला एक कॅप पाहिजे होत्या, तर त्यांनी त्या मागवलेल्या आहेत। आम्हाला माहीत पण नव्हतं की हे काय असं मागवलेलं आहे। अचानक पार्सल घरी आलं तेव्हा आम्हाला कळालं असं घालायचं। हे बघा नित्तू आपली घालून तयार। काय करते तू? मी व्हिडिओ एक्सपोर्ट केला आणि तो मला ना सापडतच नव्हता। मग मी निखिलला शेवटी व्हिडिओ कॉल केला आणि त्यांना स्क्रीन दाखवली काय झालंय ते नक्की, आणि व्हिडिओ एका दुसऱ्या फोल्डरमध्ये सेव्ह झालेला। तर त्यांनी मला लगेच सांगितलं की इथे व्हिडिओ आहे, तो तिथून तू अपलोड करू शकतेस। व्हिडिओची बऱ्यापैकी सर्व कामं मी करत असले तरी पण ना मला काही काही गोष्टी कळत नाहीत, किंवा कधीतरी मला काहीतरी चुकतं माझं, अडते मी मध्येच, तर त्यावेळी ना मला निखिल लगेचच हेल्प करतात। ते नेहमी सांगत असतात की कुठे काय चाललंय किंवा काय चुकलंय वगैरे। आज बऱ्याच दिवसातून ना हा टेबल नित्तूला रिकामा सापडला, तर नित्तू लगेच त्या टेबलवरती जाऊन बसले। आणि मी तिला आता ना खाली घ्यायला गेले तर नाही म्हणते, मला जरा खेळू दे ग। कशी म्हणते नित्तू?
मग खेळ ना. कुठे आहे टायगर? खाली टायगर आहे. होय, आता टायगर तर नाही येणार तुझ्या जवळ. तू वर बसले ना, तू वर बसली ना. टायगर नाही येणार तुझ्या जवळ. आता येणार. आज बाबा घरात नाहीये तर नितूने त्यांच्या टेबलचा चांगलाच वापर करून घेतलाय. बराच वेळ झाला ती इथं बसले आणि एक एक वस्तू काढायला लागले बाबांच्या. काय काय काढलं बघू? दाखव काय लपवलं. दाखव दाखव दाखव. दिखाव जरा. काय नाही म्हणत, दाखव. होय, त्यात काहीतरी दिसलंय मला. हे बघा, बाबांचं सगळं साहित्य काढलंय. हे कोणी पाडलं? ठेवून दे चल. अरे, हे बाबांच्या चष्माच्या काच आहेत. असं नाही टाकायचं, ठेवून दे चल. नितूला ना याच्यामध्ये ना सुट्टे पैसे देखील सापडलेत. ते तिने घेतलेत आणि ठेवलेत आणि म्हणते की असू दे, मला दुकानात जायला लागतात. कोणत्या दुकानात जाते? चॉकी आणायला पैसे नाहीत लागत, गुगल पे लागतं. आहे का तुझ्याकडे? मग कसं? कुठे? तेवढ्यात नाही येत चॉकी. त्यासाठी खूप पैसे लागतात आणि पैसे कमवावे लागतात. हां, काम करावं लागतं. नितू चला आता तुझी परीक्षा घेते. तुला काय काय येते बघूया. हां, मला सांग, टीचर काय करतात? मला अभ्यास शिकवतात. बरं, आणि डॉक्टर काय करतात? काय? डॉक्टर काय काम करतात? सांग ना. आई काय काम करते? आई ऑफिसचं काम करते. बर, आणि इंजिनियर काय काम करतात? इंजिनियर आईला घेऊन जातात. कुठे कुठे? आणि ऑफिसला शिकवायला. होय, आणि पोलीस काय काम करतात सांग? पोलीस ना डिशुंग कोणाला? आणि मुलाला. कुठल्या मुलाला? आणि मोठ्या मुलाला. का बरं? ती आपण बघते म्हणून पोलीस डिशिंग करतात. आणि टीव्ही पण बघते. होय, म्हणून डाले. आणि आजी काय काम करते? आजी काय झोपायला काम करते. आत्ता झोपते. दिवसभर काय करते? दिवसभर काय करते आजी? खेळते माझ्यासोबत. हां, आणि तुझ्यासोबत खेळते. आणि बाबा काय काम करतात सांग? बाबा हं? टन टन टन. कुठे टनटन करतात? इथे बसून. बर, आणि आई काय काम करते? आई ऑफिसचं काम करते. होय, काय शिकायला? त्यांना नाही काय. काय म्हणते तू? त्यांना नाही काय. क्या नहीं चाहिए? त्यांना घरी नाही काय. नितू सांग, तुला मोठं झाल्यानंतर काय बनायचं सांग? पोलीस. पोलीस बनायचंय. रोज नितूचं बदलत असते काय बनायचंय. पोलीस का बनायचंय सांग मला? मारायला. कोणाला? आणि तिथं डोंबी येताना त्याला मारायला. कोणाला? डोंबी. डोंबीला म्हणजे पोलीस मध्ये डोंबी. अजून काय काम करतात पोलीस? तुला बनायचंय ना पोलीस? हे बघ, खेळत पैसे खायचे. पैसे नसतात खायचे. मग काय खायचं? खाऊ खायचं असतंय. नाही, पैसे खायचे.
आजकाल ना नित्तू अशा खूप गोड गोड गप्पा मारायला लागले. आम्हाला खूप एंटरटेनमेंट असते बरं का तिच्यामुळे. म्हणजे ती घरात आल्यापासून ना आम्हाला करमत नाही असं कधी झालं नाहीये. फुल धमाका असतोय तो एंटरटेनमेंटचा. ए काय हे तिचं कौतुक केल्यावर काहीतरी करत असते. चला आता आपण झोपूया. व्लॉगचं एंडिंग करू. मग काय बोलायचं अजून? नमस्कार बोलायचं. बोल. नमस्कार, मी नित्या शाळेत आहे. तुम्हाला चलणारा आज ना मी पैसे गेले कशाला? आणायला. मी आणि नित्तू झोपतो. आम्हाला खूप जास्त झोप आली. नको मी झोपते. मग मी झोपते. नको, अभ्यास करायचे. बघा रात्रीच्या 12 वाजले तर हिला तर अभ्यास आठवतोय. करूया चल चल अभ्यास करूया ना चल. आजीने आता कडी लावून घेतली. मग कसा करायचं? चल मी गोष्ट सांगते तुला. तर असा होता आमचा आजचा छोटासा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? ओला मोठा झाला गुन्हा कला पोटी वाट कला माने वाट कला नित्तूच आहे का?